याच्या आधी आपल्याला बॉलिवूडची आत्ताची अवस्था नेमकी काय आहे ती तपासून पाहायला पाहिजे. एकतर चित्रपट हे राष्ट्रीय विचारांचे असावेत, राष्ट्रीयतेचा स्वर लावणारे असावेत, त्याविषयी बोलणारे असावेत, याविषयी काही मतभेद असायचं कारण नाही. परंतु बॉलिवूडचे जे चित्रपट आहेत ते एकतर एखाद्या दिखाव्याचं, प्रदर्शनाचं, सेक्स, व्हायलन्स, विकृती आणि किंबहुना विलन हिरो करण्याचे, खलनायकाला नायक बनवण्याचे प्रयत्न असल्याचं आपल्याला संबंध दिसून येतं. म्हणजे न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे, पोलीस भ्रष्ट आहेत, शिक्षण बर्बाद आहे, या देशात बेरोजगारीच आहे, फक्त कोणाला उद्योग धंदा चालू करता येत नाहीये, फक्त गुंडगिरी आहे, कुटुंबातले नातेसंबंध पूर्णपणे विस्कटले गेले आहेत, स्त्री पुरुष संबंधांविषयी काहीतरी विचित्र गोष्टी आपल्या समोर येतील अशा स्वरूपाचे चित्रपट निघणं हे कशाचं लक्षण आहे? याचा अर्थ समाजात हे नाहीये असा मला दावा करायचा नाहीये, पण केवळ तेवढंच आहे असं वाटावं इतक्या मोठ्या संख्येने जर चित्रपट यायला लागले तर त्याचा परिणाम जो समाजावर होत असतो तो नेमका काय होतो असं आपल्याला वाटतं?